घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्यानं आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा, कोलशेत, ब्रह्मांड, ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली। त्यामुळे या मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले। अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना 1 ते सव्वा तास लागत होता। सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झालेली ही कोंडी सकाळी 11 नंतरही सुरळीत झाली नव्हती। शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या, त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत वेळेत पोहोचू शकले नाहीत। घोडबंदर इथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अतिजड वाहन वाहतूक करतात। शुक्रवारी 7:30 वाजण्याच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडलं। या वाहनात मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू होत्या। घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहनासाठी मार्गिका अत्यंत अरुंद झाली आहे। तसंच ठिकठिकाणी खड्डे पडलेत। त्यातच वाहन बंद पडल्यानं दोन्ही मार्गिकांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली। आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घोडबंदर भागात अनेक खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालय आहेत। या वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकून होत्या। तसंच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा फटका बसला। 2 ते 2.5 तास शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या, त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचूच शकले नाहीत। नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। काही वाहन चालकांनी मनोरमानगर, कोलशेत, ब्रह्मांड, डोकाळी मार्गे वाहतूक करण्यास सुरुवात केली। त्यामुळे या पर्यायी मार्गावरही कोंडीचं चित्र होतं। वाहतूक पोलिसांकडून या अवजड वाहनाला रस्त्यातून बाजूला करण्याचं काम सुरू होतं। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आलं, परंतु वाहनांचा भार वाढल्यानं कोंडी मात्र कायम होती। सब मिलके आज विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळवनांबाबत चिंता व्यक्त केली। त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की मातीचं भराव टाकून कांदळवनांच्या जागेवर मैदानं उभी केली जात आहेत। या प्रकरणात जबाबदार असणारी शासकीय एजन्सी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली। या विषयावर चर्चा करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले की योग्य ती कारवाई केली जाईल आणि या प्रकरणात संबंधित शासकीय एजन्सीवर कठोर कारवाई केली जाईल। कांदळवनांचं महत्त्व लक्षात घेता या प्रकारच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आहे, जेणेकरून पर्यावरणाची हानी टाळता येईल। ठाणे शहराची दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि होणाऱ्या नागरीकरणामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागली आहे। भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सूर्या, बारवी, MIDC, देहरज आणि स्टेमला वाढीव पाण्यासाठी महापालिकेनं पत्रव्यवहार केलाय, परंतु मागील 10 महिन्यांपासून या संदर्भात बैठकच लावण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे वाढीव पाणी मिळावं यासाठी पालिकेनं मुख्यमंत्री सचिवालयाचे अप्पर मुख्य सचिवांना स्मरणपत्र देत बैठक लावण्याची विनंती केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा कमी पडतो। हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते। बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणातून शहराला 100 दशलक्ष लिटर पाणी मिळालं, असा आग्रह महापालिका प्रशासनानं धरला होता। यामध्ये 2055 पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणतः 1116 दशलक्ष प्रतिलिटर दिन एवढा पाणी पुरवठा अपेक्षित आहे।
त्यानुसार महापालिकेस नियोजन करणं अपेक्षित आहे. भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून 400 दशलक्ष प्रतिदिन एवढा पाणीसाठा पालिकेला उपलब्ध होणं आवश्यक असल्यानं त्याला मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव आयुक्त MMRDAचे आणि प्रधान सचिव जलसंपदा विभागांना पाठवण्यात आला आहे. शिवाय भविष्यात प्रस्तावित असलेल्या मुंब्री धरणातूनही 100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मिळावा यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलाय. परंतु अद्यापही या विभागांकडून बैठक लावण्यात येत नसल्यानं ठाणेकरांना पाणी केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल ट्रॅकर घड्याळ घालणं बंधनकारक करण्यात आले. मात्र 50% कर्मचारीच आपल्या हातात हे डिजिटल घड्याळ घालत असल्यानं उर्वरित 50% कर्मचारी कामावर हजर आहेत की नाही या कर्मचाऱ्यांवर वॉच कसा ठेवायचा असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झालाय. कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी तसंच कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या बाबत काही दुर्घटना घडल्यास त्वरित माहिती मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती डिजिटल घड्याळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल घड्याळ देण्यात आला आहे. पालिकेच्या आस्थापनेवर सुमारे 1600 सफाई कर्मचारी आहेत, तर यामध्ये खासगी तत्वावरील सफाई कामगार वेगळे आहेत. परंतु काही वेळेला हजेरी शेडवर हजेरी लावून कर्मचारी गायब होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे वाढल्या होत्या, अथवा आपल्या जागी दुसरा कर्मचारी दाखवून दुसरीकडे कामाला जात असल्याचंही दिसून येत होतं. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेनं डिजिटल ट्रॅकर घड्याळ दिलेत. कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्याबरोबरच हे ट्रॅकर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील. कर्मचारी प्रत्यक्ष कामावर आहेत की नाही याची माहिती मिळावी यासाठीच हे ट्रॅकर घड्याळ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत. मात्र काही कर्मचारी हे घड्याळ घालत नाहीत, तर काही कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत. मात्र आता जे घड्याळ घालणार नाहीत त्यांचं वेतन मिळणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात येऊ शकतो असा इशाराच प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरण्यासाठी शनिवारी 6 जुलै आणि रविवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगानं गुरुवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवरव्हॅली कॉम्प्लेक्स, विवेना मॉल येथे पूनम जितेंद्र मोरे आणि रूपेश्री राजेंद्र बैंकर या महिलांचे अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अपलोड करण्यात आले. त्यांना हा अर्ज जमा केल्याची पोहोचपावती देखील देण्यात आली. यावेळी सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, युवक जिल्हा अध्यक्ष विरू वाघमारे, समाजसेविका मनीषा भगत आदी देखील उपस्थित असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. ज्या वेळेला या योजनेची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार, महायुतीतले दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांनी महायुतीतर्फे ह्या योजनेची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली. त्यावेळेला पहिली अट होती 21 ते 60, ती 21 ते 65 करण्यात आली. मग डोमिसाईल एक अट त्याच्यामध्ये होती, ज्याच्यामध्ये अनेक अडचणी माझ्या माता भगिनींना तो फॉर्म फिलअप करता येईल, तर ती शिथिल करून त्याच्याऐवजी जन्मदाखला, रेशन कार्ड, नवऱ्याचा डोमिसाईल अशा प्रकारची त्याच्यात सूट देण्यात आली. त्यानंतर जो उत्पन्नाचा दाखला होता हा केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी काढण्यात आला. फक्त जर पांढरं रेशन कार्ड असेल तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे हे त्यांनाच फक्त आता उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि मी खास करून विशेष आभार आमच्या मंत्री अदितीताई तटकरे ज्यांच्या विभागातर्फे, महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे, त्यांच्या कार्यालयाकडनं सातत्याने
होणारे बदल आम्हाला सूचित करण्यात येत होते. नारी शक्ती ॲपमध्ये काही अडचणी येत आहेत का, काही त्याच्यामध्ये तुमची सूचना आहेत का, असा देखील फीडबॅक त्यांच्याकडनं घेण्यात आला. म्हणून ही योजना यशस्वी करत असताना यावेळेला मी खास करून आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कच्छ समाजाचं नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीज. या नवीन वर्षाचं औचित्य साधून मुंबईतील हेमराज शहा यांच्या वतीनं 1980 पासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांना कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची सुरुवात केली. आपल्यालाही सन 2000 साली शैक्षणिक क्षेत्रात कच्छ शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी आपल्याही मनात आलं की ठाण्यातही कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत. अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार अथवा गौरव होणं गरजेचं आहे. म्हणून आषाढी दिन कच्ची नवीन वर्षाचं औचित्य साधून आपण कच्छ अस्मिता मंचाची स्थापना 2006 साली केली असून यंदाचं या मंचाचं हे 18वं वर्ष असल्याचं कच्छ अस्मिता मंचाचे ठाणे शहर अध्यक्ष सुरेश गडा यांनी सांगितलं. विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जात आहे. तसंच या कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम या मंचाचे अध्यक्ष कच्छ पागडी कुणास शिरे या शीर्षकाखाली सन 2006 पासून करत आहेत. 2006 पासून ते 2023 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 85 व्यक्तींना कच्छ पागडी देऊन सन्मानित करण्यात आले.
2006 ते 2023पर्यंत 85 लोकांना विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे गेली 17 वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आलाय. या उपक्रमात समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून दरवर्षी या कार्यक्रमाची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. यावर्षी पागडी कुणाला मिळेल याची उत्सुकता लोकांना लागून राहते. 2024मध्ये यावर्षी 7 जुलै रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे रात्री 7:30 वाजता कच्छ पागडी कोणा शिरे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवी फाटक तसंच विविध मान्यवरांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत कच्छ अस्मिता मंचाचे ठाणे अध्यक्ष सुरेश गळा यांनी दिली आहे. किती तारखेला आहे, कुठे आहे आणि कोण कोण मान्यवर येणार आहे? कच्छी पागडी कोणा शिरे हा कार्यक्रम गेली 17 वर्ष आपण ठाणे गडकरी रंगायतन इथं साजरा करत असतो. ह्यावेळी 18वं वर्ष आहे आणि ह्यावेळी आपण 6 लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 85 लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब, कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आत्ता निवडून आलेले निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे संजयजी केळकर, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक, तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकबाई भेदा, टिपटॉपवाले मनोजबाई शाह, MCAच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडमॉलचे प्रेमजीबाई गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही 6 लोकांना विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे, मग ते नारी क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, एक आमची शैक्षणिक म्हणजे अख्ख्या भारतात तिला 99.80% मिळाल्या अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत.